नमस्कार मुलांनो, माझे नाव अश्विनी आहे. आमच्या मागील सत्रामध्ये आपण सर्व अणु मॉडेल्सबद्दल आधीच शिकलो आहोत. तर आम्हाला हे स्पष्ट झाले आहे की अणूमध्ये 3 प्रकारचे उपअणू कण असतात. ते म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. जर सर्व अणूमध्ये हे 3 कण असतील तर आपण त्यांना कसे वेगळे करू शकतो? त्या कारणास्तव आपल्याला कोणत्याही घटकांच्या अणूमध्ये किती प्रोटॉन असतात हे माहिती असणे आवश्यक आहे. यावेळी आपण अणु क्रमांक आणि वस्तुमान क्रमांक याबद्दल शिकू. चला तर व्हिडिओ सुरू करायचा का मग? नवीन सत्र सुरू करण्यापूर्वी आपण मागील सत्राची उजळणी पण करूया. न्यूटन एक चार्जने केलेला कण आहे, अणुकेंद्रकाचा भाग आहे. न्यूटनच्या शोधाचा श्रेय जे चॅडविक यांना जातो. नील्स बोहर यांनी असे मांडले की इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कवचांमध्ये विभक्त ऊर्जांसह केंद्रकाभोवती विभक्त केले जातात. जर अणू कवच पूर्ण असतील तर अणू स्थिर आणि कमी प्रतिक्रियाशील असेल. अणूचे कवच K, L, M, N असे नियुक्त केले जातात. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला अणुक्रमांक, अणूची इलेक्ट्रॉनिक रचना, वस्तुमान संख्या, समस्थानिक या गोष्टींबद्दल कळेल. या धड्याचे कीवर्ड्स: अणुक्रमांक म्हणजे प्रोटीनची संख्या, केंद्रक म्हणजे अणूच्या मध्यभागी असलेला कक्षा म्हणजे ज्या कवचात इलेक्ट्रॉन असतात. ऊर्जा पातळी, ऊर्जेचे प्रमाण असलेले कवच, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. वस्तुमान संख्या, केंद्रकामधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सची संख्या. समस्थानिक म्हणजे समान अणुक्रमांक असलेले अणू. या धड्याच्या संकल्पना नकाशा पाहूया. आज आपला पहिला विषय अणुक्रमांक आहे. तुम्हाला माहिती आहे का की डायड्रोजन अणूच्या केंद्रात एक प्रोटॉन असतो. फक्त हेलियम अणूमध्ये 2 प्रोटॉन असतात. खरंच फक्त सोन्याच्या अणूमध्ये 79 प्रोटॉन असतात. हे दर्शविते की अणूंच्या केंद्रकात प्रोटॉनची संख्या तो कोणता घटक आहे जे ठरवते. हे अत्यंत महत्त्वाची संख्या अणूचे अनुक्रमांक म्हणून ओळखली जाते. ती Z द्वारे दर्शविली जाते. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की विद्युत तटस्थतेमुळे प्रोटॉनची संख्या नेहमीच इलेक्ट्रॉन्सच्या संख्येइतकीच असते. केवळ प्रोटॉन अणूंचे सर्व वस्तुमान बनवण्यास जबाबदार नसतात. केंद्रकातील न्यूट्रॉन देखील एकूण वस्तुमानात योगदान देतात. इलेक्ट्रॉन्सचे वस्तुमान इतके लहान मानले जाऊ शकते की दुर्लक्ष केले जाऊ शकते. अणूच्या केंद्रात असलेल्या प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉन्सची संख्या अणूची वस्तुमान संख्या म्हणून ओळखली जाते.
कोणत्याही मूलद्रव्यासाठी अनुक्रमांक सबस्क्रिप्ट म्हणून दाखविले जातात आणि वस्तुमानांक सुपरस्क्रिप्ट म्हणून दाखविले जातात. उदाहरणार्थ, नायट्रोजन असे लिहिलेले आहे. इथे 7 या त्याला अनुक्रमांक आहे आणि 14 हा त्याच्या वस्तुमानक क्रमांक आहे. तुम्हाला आधीच माहिती आहे की इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऊर्जा पातळी व्यापत, ज्याला कक्षे किंवा कवच असे म्हणतात. वेगवेगळ्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. इलेक्ट्रॉनिक्स हे वितरण काही नियम किंवा परिस्थितीद्वारे नियंत्रित केले जाते. नियम पहिला आहे, कवचात सामावून घेता येणारा जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 2x2 इतका आहे, जिथे n हा केंद्रातील कवचाचा अनुक्रमांक आहे. नियम दुसरा, कवच ऊर्जाच्या वाढत्या क्रमाने टप्प्याटप्प्याने भरले जातात. नियम तिसरा, मध्ये असे म्हटले आहे की अणूच्या सर्वात बाहेरील कवच 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असू शकत नाही जर त्यात अधिक इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असली तरीही. उदाहरणार्थ, 20 इलेक्ट्रॉन असलेल्या कॅल्शियम मधील इलेक्ट्रॉनिक व्यवस्था म्हणजे के कवचात 2 इलेक्ट्रॉन, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 8 आणि एन मध्ये 2 असे इलेक्ट्रॉन असतात. ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? ॲल्युमिनियम अणूमध्ये अनुक्रमांक 13 आहे, म्हणून के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल शेलमध्ये 8 आणि एम शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2:8:3 आहे. या पहिल्या 20 घटकांच्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनचा तक्ता आहे. निसर्गात घटकांचे अनेक अणू ओळखले गेले आहेत. त्याचे अनुक्रमांक समान आहेत, परंतु वास्तविक मानांक विभिन्न आहेत. त्यांना त्या घटकाचे समस्थानिक म्हणतात. उदाहरणार्थ, हायड्रोजन अणूचे उदाहरण घ्या. स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे त्यांना 3 अणू पाहिजेत. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे हायड्रोजनाचे समस्थानिक आहेत. आपण 2 घटकांचा विचार करूया. अनुक्रमांक 20 असलेले कॅल्शियम आणि अनुक्रमांक 18 असलेले ऑर्गॉन. त्याच्याकडे प्रोटीन आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या वेगळी वेगळी आहे, परंतु या दोन्ही घटकांची वस्तुमानांक 40 आहे. याचा अर्थ असा की दोन्ही अणूमध्ये एकूण न्यूक्लियन्सची संख्या समान आहे. त्यांना आयसोबर म्हणतात. स्क्रीनवर तुम्हाला बोरॉन आणि कार्बन या घटकांची जोडी दिसली, ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या समान आहे, परंतु प्रोटॉन्सची संख्या वेगळी आहे आणि म्हणूनच अनुक्रमांक भिन्न आहेत. वेगळ्या अनुक्रमांक आणि वेगळ्या वस्तुमानांक असलेल्या परंतु समान संख्येचे न्यूट्रॉन्स असलेल्या वेगवेगळ्या घटकांच्या अणूंना आयसोटोन म्हणतात. तुम्ही काय शिकतात? एखाद्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक त्याच्या अणूच्या केंद्रकामधील प्रोटीन्सच्या संख्येइतका असतो. अणूची वस्तुमान संख्या त्याच्या केंद्रकामधील केंद्रकाच्या संख्येइतकी असते. 8 इलेक्ट्रॉन किंवा त्यांच्या बाह्य कवचात ऍक्टेट असलेली अणू रासायनिकदृष्ट्या स्थिर असते किंवा इतर अणूंशी एकत्र होत नाही.
स्थानिक म्हणजे असे अणू ज्यांचे प्रोटॉन समान असतात परंतु न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते.